आजचा विषय आहे हिवताप अर्थात मलेरिया. मलेरिया या आजाराविषयी सखोल माहिती घेणं भारतीय उपखंडाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. दाट जंगलं, दलदलीचे प्रदेश, उष्ण हवामान, सार्वजनिक अस्वच्छता, सांडपाण्याचा अयोग्य निचरा अशा अनेक कारणांनी हा आपल्या देशात खूपच सर्वदूर पसरला आहे. प्रत्येक वर्षी शेकडो लोक ह्या आजारानं पीडित असून अनेकांना मृत्युमुखी पडावं लागतं आहे. म्हणूनच अधिकाधिक लोकांना आरोग्य शिक्षण देणं आवश्यक आहे. तापाच्या प्रत्येक 3 व्यक्तींपैकी एक व्यक्ती मलेरिया या आजारानं पीडित असल्यानं आणि ह्या आजारात तांबड्या रक्तपेशींचा ऱ्हास होत असल्यानं हा आजार गंभीर समजायला हवा. जवळजवळ दरवर्षी 10 दशलक्ष नवीन मलेरियाचे रुग्ण आणि 2 दशलक्ष मृत्यू ही एक गंभीर आपत्तीच म्हणायला हवी. अनेक बालकं या आजाराला बळी पडत असल्यामुळं प्रत्येक ताप हिवताप म्हणजेच मलेरिया तर नाही ना, ही खात्री करून घेणं फार गरजेचं असतं. या आजाराचं प्रतिबंधन करणं, डासांचं नियंत्रण करणं आजवर तरी आपल्याला फारसं जमलेलं नाही. पण आता मलेरियावर लस आलेली आहे असं मी ऐकतो आहे. ॲनाफिलिस या डासांच्या माध्यमातून हा आजार पसरतो. DDT सारख्या कीटनाशक औषधाला प्रतिसाद देत नसल्यानं परिस्थिती अधिक अवघड झाली आहे. याशिवाय मलेरियाचे परजीवी जंतू देखील औषधाला दाद देत नाही. अशी परिस्थिती असल्यानं सार्वजनिक स्वच्छता, पाण्याचा निचरा आणि वैयक्तिक दक्षता हेच महत्त्वाचे उपाय आपल्याला वापरावे लागतील. मलेरिया हा 2000 वर्षांहूनही अधिक काळ मानवाला असलेला आजार आहे. पण 1880 साली पहिल्यांदा या परजीवी जंतूविषयी अधिक माहिती उपलब्ध झाली. प्लाझ्मोडियम परजीवी जंतूंचे 4 प्रकार असतात. 4 विविध आजाराला या कारणीभूत असतात. त्यात फॅल्सिफेरम ही जात सर्वात धोकादायक असते. उपचार झाले नाहीत तर 48 तासात मृत्यू होण्याची शक्यता असल्यानं ह्या आजाराचं निदान लवकर होणं आवश्यक असतं. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.